आमच्या गुन्हे शाखेच्या पथकाला एक खात्रीशीर बातमी मिळाली होती की एक इसम आहे मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम, हा अंधेरी वेस्ट मुंबई इथून येथे राहतो आणि तो इथल्या काही लोकांना एमडी विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही तो सापळा लावून होतो. सुमारे सायंकाळच्या सुमारास सर्किट हाऊस नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी तो आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच तिथला आपला एक लोकल व्यक्ती त्यासोबत होता, सोहेल खान फिरोज खान, राहणार छायानगर, हा आणि तो त्या दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. पंच आणि राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष त्या दोघांची झडती घेतली असता जो मुंबईचा इसम होता मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम त्याच्या ताब्यातून सुमारे 76 ग्राम एमडी ही आम्हाला रिकव्हर करता आली. एक राजपत्रित अधिकारी आणि 2 पंच या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या एकंदरीत तपासामध्ये त्यांच्याकडून आणखी बऱ्याच लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. लवकरच यामध्ये परत एकदा मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे, दिनांक याच महिन्याच्या 8 तारखेला आपण लालखडी ते सुकळी परिसरामध्ये एक 2 किलो 80 ग्राम एमडी जप्त केलेली होती. त्या गुन्ह्याचा तपास आमच्या गुन्हे शाखेचं पथक करत आहे आणि त्या गुन्ह्याशी आणि या गुन्ह्याचा आता तरी सुरुवातीला संबंध दिसून येत नाहीये. तेही आम्ही तपासतोय की या लोकांचे त्या लोकांशी कुठे लागेबांधे आहेत का. आणि त्या 8 तारखेचा ज्या गुन्हा दाखल केलेला आहे 2 किलो 80 ग्राम एमडीचा, त्या संदर्भात आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहे. त्याच्यामध्ये आणखी एका आरोपीच्या पोझिशन मधनं त्याच्या घरातून आपल्याला 62 ग्राम एमडी मिळालेली आहे आणि इतर आरोपीच्या शोधावर आमचे गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तपास करत आहे. लवकरच या गुन्ह्यातले उर्वरित 6-7 आरोपी आहेत, आणखी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. असे सर्व अटक करून अमरावती शहर लवकरच आम्ही ड्रग फ्री करण्याच्या विचारात आहे.